हरिओम. साधी मांडी घालायची. हाताची ज्ञानमुद्रा करायची. अंगठा आणि त्या शेजारचं बोट एकमेकांवर, इतर तीन बोटे सरळ. पाठीचा कणा ताठ, मान सरळ ठेवा. डोळे अलगद बंद. चेहऱ्यावर छान अशी स्माईल. एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. ओंकारासाठी श्वास घ्यायचाय. अ अ अ सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करा. चेहऱ्यावर ठेवा. पूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवत, डोळे उघडत, छान अशी स्माइल ठेवत, हात खाली. चला. चेहरा क्लीन नसेल केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आपला क्लीन होणारच आहे चेहरा. सुरुवातीला सांगितले क्लिन्झिंग करायचे आपल्याला. त्यासाठी आपल्याला लागेल दूध. कच्चं दूध सांगितलं होतं. ते घ्यायचं आहे. हम्म. आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ. मी काल परवाच केलेलं आहे. हेच स्पेशल म्हणून हेच तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यामुळे सगळ्यांनी घ्यायचं आहे बेसन पीठ आणि दूध. चला. आयफोन, अन्विता पाटील, पद्मश्री बर्डे, सगळ्यांची नावं घ्यायला लावू नका. आपल्या स्वतःहूनच कॅमेरे सुरू करा. आता किती 9-10 झालेत. आपलं सेशन व्हायला हवं. आपलं फेशियल पूर्ण व्हायला हवं. बरेच सगळे इकडच्या बाजूला तर सगळेच बंद आहेत कॅमेरे. चला, फास्ट फास्ट कॅमेरा सुरू करा. बेसन पीठ किती 2 चमचे घ्यायचं? नाही, 1 चमचा सफिशियंट आहे चेहऱ्यासाठी. जेवढं ओके. लागेल तेवढंच. आपल्याला हातांना पायाला वगैरे लावायचं असेल, तेवढं तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तसं पण तुम्ही क्लिनिंग करू शकता. पण आपल्या चेहऱ्याचं होणं गरजेचं आहे, म्हणून चेहऱ्यासाठी गरजेचं आहे तेवढंच घ्या. क्लिनिंग करायचंय. ती फक्त वर्ण वर्ण स्टेप दाखवणार, तुम्ही करायच्या आहेत. थँक्यू. ज्यांनी सुरू केलेत कॅमेरे त्यांचे आभार. ज्यांनी नाही केले अजून सुरू, त्यांनी करायचे आहे. चला. झालं. खालनं सुरुवात करायची आहे. रिया मॅम, रिया परब, करायला घ्या. उद्या नाही होणार. उद्या रक्षाबंधन आहे. उद्या काहीच होणार नाही. चला. खाली. मॅडम, आणि बेसन पीठ आणि काय घ्यायचं बोलले? दूध 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 कच्चं दूध ओके. असेल तर ते, किंवा साधं दूध जे असेल ते. ओके. आणि दुसरं म्हणजे सेशन संपल्यानंतर मग तुमचा प्रत्येकीचा ग्रुप ओपन आहे मेसेजसाठी. सगळ्यांनी फीडबॅक द्यायचा आहे. उद्या सांगितलं तर उद्या वेळ भेटणार नाही, म्हणून आजच द्यायचा आहे. एक मिनिटं सगळ्यांनी काढायचंय. ओके. चला. सगळीकडनं लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट या पद्धतीने छान असा मसाज करून घ्यायचा आहे. गळ्यावर गोल मसाज करा. गोल मसाज. छान. दोन्ही हात वापरा, दोन्ही हात वापरा. फक्त गळ्याच. ओके. चला. आता पुढे चालायचंय. ड्राय हात खेचायचे नाहीये स्किनवर. ओले करून घ्या, दुधामध्ये मिक्स करा आणि मग आपल्या चीनवर या पद्धतीने करा. आणि इथे पण व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स इथे असतात. चांगलं घासून घ्यायचंय. तुम्हाला वाटतं की इथे जिथे जास्त ब्लॅकिश आहे स्किन, तिथे जोर देऊन घासायचा आहे. गोल गोल गोल. ओठांच्या बाजूला गोल. ओके. चला. साईडने.
कानाच्या इथे वरती न्यायचा आहे हात साईडने. ड्राय हात खेचू नका. गुड. दुसरी बाजू घ्या. दुसरी बाजू. आपल्या मसाजचा स्टेप आहेत नंतर, म्हणजे मसाज आहे नंतर, त्यामुळे इथे क्लीन करणं गरजेचं आहे आपल्याला चेहरा फक्त. त्यामुळे 2-3 स्टेप मध्ये कव्हर अप होऊन जाईल. चला समोरून कानाच्या बाजूला. छान. रिलॅक्स. इथे कपाळावर गोल वरती न्यायचे, मधून वरती न्या. दुसरी स्टेप सांगते नंतर. क्लीन करून घ्या पूर्ण, हे या पद्धतीने क्लीन करून घ्या नॉर्मल. नाकावर. जिथे काळपटपणा जास्त आहे तिथे नाकाच्या बाजूला घासू शकता. गुड. पूर्ण चेहऱ्यावर हात फिरवून स्वच्छ करून घ्या. फिरवून घ्या. चित्रा मॅम, अर्चना, विवान, वंदना गायकवाड, शीतल वाघ, भारती जाधव, सुभद्रा, वर्षा पाटील, मनीषा, बापरे एवढी लोक आलेत. काय करताय तुम्ही? चला व्हिडिओ सुरू करा. नुसतं बघून काहीच उपयोग नाही, काहीच लक्षात राहणार नाही तुमच्या. चला. ओके, क्लीन झाला. छान. थांबून घ्यायचंय. आता काय करायचंय, सगळ्यांना मी 5 मिनिट देणार. सगळ्यांनी असाच चेहरा ठेवायचा आहे आणि तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर मध्ये पाणी ठेवून गरम करून वाफ घ्यायची आहे. 5 मिनिटं देणार. नसेल तर पातेल्यामध्ये थोडंच पाणी घ्या आणि पातेल्यामध्ये गरम करायला त्याच्यावर झाकण ठेवून काळजीपूर्वक वाफ घ्यायची आहे. वाफ किती घ्यायची? तर तुमच्या पाण्याचे थेंब जमा झाले पाहिजे चेहऱ्यावर, अशी वाफ घ्या. काळजीपूर्वक घ्यायची आहे सगळ्यांनी. मॅडम चेहरा धुवायचा नाही ना, धुवायचा नाही नाही, ना चेहरा? तसंच तसंच जावा, तसंच घ्या. आणि चेहरा वाफ घेतल्यानंतर पुसू पण नका, तसंच या. तुला फोन करा.
अजून 1 मिनिट वाट बघूया. अश्विनी मॅम, वाफ घेतली का? वाफ चालली वायाला असं दिसतंय, का घेऊन झाली? पूनम चौधरी मॅम, घेतली वाफ? थंब करा. वाफ घ्यायची गरम पाण्याची. पहिल्यांदा क्लीन करायचंय, बेसन आणि दुधाने क्लीन करून घ्यायचंय. वाफ घ्यायचे जेणेकरून व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स, डर्ट जी आहे ती बाहेर येईल. ठीक आहे, तुम्ही काय बोलता मला कळत नाहीये. ओके मॅम, हा. उशिरा जॉईन केलं की मागे पुढे होतं आणि मग कळत नाही. आणि कॅमेरा बंद आहे त्यांचं तर होणारच नाहीये. फेशियलचा अनुभवच त्यांना येणार नाही ऍक्च्युअली काय झालंय. त्यामुळे कॅमेरे बंद ठेवले की तुम्ही 100% इथे सहभाग घेऊ शकत नाही. पुढच्या वेळेस जे 100% कॅमेरे सुरू करणार त्यांना झूम लिंक पाठवण्यात येईल मग. कारण आम्ही वेळ देतोय, फ्री सेशन घेतोय, 1 तास देतोय, याच्या मागे आमची पण मेहनत आहे. त्याचा रिस्पेक्ट ठेवावा असं मला वाटतं. आणि तुम्ही वेळ काढून आलायत, मग असाही 1 तास घालवायचा आहे बघण्यात आणि तसाही 1 तास घालवायचा आहे, मग त्याचे बेनिफिट घ्या असं मी तुम्हाला सुचवेन. ओके, चला आलात. हा, आता स्टीम जी आहे, वाफ जी आहे ती तशीच चेहऱ्यावर ठेवा. पुसायची गरज नाहीये. आपल्याला याच्यावर स्क्रब करायचा आहे. स्क्रब साठी मी सांगितलं होतं ओट्स, मध मध आणि लिंबाचे 2 ते 3 थेंब. आता तुमच्याकडे ओट्स नाहीये तर तांदळाचं पीठ त्याला ऑप्शन दिला होता. काय एकाने विचारलं होतं की काय ओट्स, मला समजलं नाही. तर मग तांदळाचं पीठ असेल तर ते थोडंसं घ्यायचंय, त्याच्यामध्ये मध आणि लिंबाचे 2 3 थेंब. आता हे सगळं घट्ट होणार, स्क्रब साठी कम्फर्टेबल नसणार तर पाण्याचा हात घेऊ शकता. साध्या पाण्याचा हात घ्यायचा, ते घ्यायचं हातावर आणि छान असं आता ज्या स्टेप केल्यात त्या करायच्या आहेत. अजून त्याच्यामध्ये मी स्टेप सांगणार. फक्त रेडी झालंय तुमचं की मी काय काय मिक्स करायचंय? ओट्स, मध आणि लिंबाचे 2 3 थेंब. थँक्यू. विमानची मम्मी मध आहे. आणि ओट्स किती घ्यायचे मॅम? मध साधारण अर्धा चमचा घ्या, ओट्स 1 चमचा घ्या. श्रुतिका भोसले, वर्षा पाटील, प्राजक्ता कोल्हे, अन्विता पाटील, रेखा कड, पद्मश्री बर्डे, स्वाती शिर्के, अर्चना, वंदना गायकवाड, शिवानी जाधव. म्हणजे लिस्ट एवढी मोठी ना बंद कॅमेऱ्यांची. नेक्स्ट टाइम याच्यावर मी सोल्युशन शोधणार, कारण मला रिझल्ट हवेत. हॅलो मॅम. त्याच्या हा, बोला प्राजक्ता मॅम. हा, माझ्याकडे ना माझा बेबी उठलेला आहे हा, आणि मी लॅपटॉपवर जॉईन केलेलं आहे, तर लॅपटॉपचा कॅमेरा आहे ना खराब आहे. बरं चालेल. तुम्ही हा करताय फक्त. हा, मी करतीये. ओके चालेल. हा, मला करणारी व्यक्ती हवेत, कारण जेणेकरून रिझल्ट काय येतोय हे मला पाहायचं आहे. त्यामुळे तुमचं ओके मॅम. सगळ्यांचे हा सॉरी मॅम, मोबाईल मुलीकडे आहे आणि मी लॅपटॉपच्या हे तुम्ही केलं. करताय हे महत्वाचं आहे. थँक्यू मॅम, प्राजक्ता मॅम, हो थँक्यू. हो, वेलकम मॅम. ठीक आहे, चला. हॅलो मॅडम, हा, बोला. काय चला करायला सांगितलं मला कळलं नाही. हा, पहिल्यांदा हे झालं. काय आता स्क्रब करतोय आपण. स्क्रब साठी ओट्स, मध आणि लिंबाचे 2 3 थेंब. चला सुरुवात करा. ते त्याचं घट्ट झालं. घट्ट झाले, पाण्याचा हात घ्या. घट्ट झालंय, घट्ट. हा, पाण्याचे हात घ्या, पाणी ओलं करा, त्याच्यामध्ये थोडस घ्या, असं असं करा आणि स्क्रब करायला सुरुवात करा. माईक चालू केल्यावर प्रश्न विचारल्यानंतर आपले आपले माईक स्वतःहून बंद करा. म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही, तुमच्या घरातले आवाज बाकी लोकांना ऐकायला येणार नाही.
चला, स्क्रब, गोल मसाज, गोल मसाज, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड, डेड स्किन छान अशी निघून जाते. ओके, चालेल. लाईट गेलीये, तुम्ही करता हे महत्वाचं आहे. मी नावं लिहून ठेवलीत, कोणी कोणी कारण सांगितली आणि ते करत आहेत. त्यांचे फीडबॅक हवेत. चला, म्हणा किती मॅडम कडक आहेत. चला, ओळ दोन बोट घ्या आणि चीनच्या इथे मसाज करा. काय काय आहे की मी मेहनत घेते, त्याचे रिझल्ट मला हवेत आणि मग सिरियस साधकच माझ्या बरोबर हवेत मला, की रिझल्ट पाहिजे. नाहीतर काय होतं की म्हणणार योगा करतो आम्ही, काहीच फरक नाही, काय ह्या मॅडम बरोबर नाही. अरे आपण काय करतो हे लक्षात येत नाही, म्हणून हे सगळा अट्टहास आहे माझा. चला, कॅमेरा इश्यू आहे, चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही करताय हे महत्वाचं आहे. ओके, चला गालाकडे चला. मसाजच्या स्टेप येणार आहे, हे स्क्रबच चालू आहे अजून आपलं. गालाकडे घ्या, परत दुसऱ्या बाजू घ्या. ओके, नाकाच्या इथनं सुरुवातीला छान असं गालाकडनं, इथे बऱ्याचदा असतात व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स, पोर्स असतात, तर इथे पण चांगला मसाज करा. स्क्रबिंग साठी काय घेतलंय? ओट्स, मध आणि लिंबाचे 2-3 थेंब. व्हिटॅमिन सी जातं बघा लिंबामुळे, डायरेक्ट लिंबू अप्लाय करू शकत नाही आपण. चला, झालं. कपाळावर या पद्धतीने गोल गोल मसाज करा. स्क्रब साठी गोल मसाज करा म्हणजे चांगलं होईल. या पद्धतीने गोल 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 मसाज. नाकाच्या इथे स्पेशली नाकावर. तुम्हाला वाटतं मध्ये रेंज जाते बरं का, जाणवतं मला. ठीक आहे, गोल. नाकाच्या इथे स्पेशली लक्ष द्या. ओठांच्या बाजूला, चीनवर, तुमच्या जिथे तुम्हाला वाटतं की इथे बऱ्यापैकी मला व्हाईट हेड्स जमा होतात, तुमच्या तुमच्या पद्धतीने तिथे थोडस घासून घ्या. वाफ चांगली घेतली असेल तर चांगलं होणार स्क्रब. ओके, झालं बऱ्यापैकी सगळीकडनं. रिलॅक्स, थांबून घ्या. ज्यांचं झालंय बऱ्यापैकी स्क्रब केले असं वाटतंय त्यांनी थांबायचंय. आणि आता छान असा चेहरा टॅप वॉटरने, पाण्याने धुवून यायचा आहे मसाज साठी. चालेल चालेल, नक्की नक्की. असं जेन्युअनली तुम्ही सांगितलं, मी पण काही म्हणणार नाही किंवा खरंच काहींची कारण आहे. स्वच्छ असा चेहरा धुवून या, मसाज करायचा आहे आपल्याला. कल्पना पवार मॅम, काही करत नाहीये तुम्ही? पार्लर आहे आज, फेशियल करून. ओके. आणि पुष्पलता ताई, तुमचं काय? ठीक आहे, प्रत्येकाची कारण आहेत. हो. बिचारे आलेत हेच खूप झालं. आणि एवढी थकली आहे की तरी पण घाईघाईने जॉईन झाली. बरं, बघून लक्षात राहिलं, वेल अँड गुड. थँक्यू मॅम. नंतर करा, जमलं तर करा. म्हणजे पाय प्रचंड दुखतात. आता काय घ्यायचं मॅम? झाला, स्वच्छ चेहरा धुवून झाला. आता आपल्याला मसाज करायचा आहे. त्यासाठी लागेल आपल्याला कोरफड
आणि त्यामध्ये घरगुती हळद असेल तुमच्याकडं तर ती घ्या. जर नसेल तर आपली जी आहे स्वयंपाकाची रेग्युलरची ती घ्यायची. पण रेग्युलरची जी आहे स्वयंपाकाची विकतची ती जास्त पिवळसर होते, त्यामुळे थोडी घ्यायची. घरगुती असेल थोडीशी जास्त पडली तरी हरकत नाही. त्यामुळे अंदाज बघा, चेहरा पिवळा पडला नाही पाहिजे. मिक्स करायचंय ॲलोवेरा जेल आणि हळद. आता बघा तुमचा वाफ घेतलेली आहे किंवा ओपन झालेले आहेत पोर्स किंवा स्क्रब केलेला आहे, तर थोडंसं इरिटेशन होतंय आणि आपण हे अँटीसेप्टिक म्हणून हळद त्याच्यावर वापरतोय. म्हणजे हील पण करतोय आपला चेहरा प्लस ग्लो पण आणतोय, अशा दोन्ही. आणि ड्राय जी स्किन असते किंवा मॉइश्चर आपल्या स्किन मधलं कमी होते, तर इथं ॲलोवेरा जेलने आपल्याला ते मॉइश्चर पुन्हा मिळतंय. अनुभव घ्यायचा ह्या सगळ्याचा. चला, रेडी झालं तुमचं क्रीम मसाज ॲलोवेरा साठी तयार. ॲलोवेरा विकतचं घ्यायचं की आपलं नॅचरल घेतलं तरी चालेल? चालेल, कुठलंही चालेल. आता तुमच्याकडे नैसर्गिक प्रत्येकाकडे नसणार, मग तुम्ही विकतचं वापरू शकता. जर असेल तुमच्या घरामध्ये कुंडीमध्ये असेल तर ते पण आणू. कारण कल्पना, नैसर्गिकने जरा लवकर ड्रायनेस येतो म्हणून विचारलं. तसं काही नाही. म्हणजे आता वापरून बघा, तुम्हाला जे कसं आहे प्रत्येकाची स्किन नुसार आहे ना वेगवेगळं सूट होतं. आता मी माझ्याकडे नव्हतं, झाडच नव्हतं, मी आपलं जे होतं तेच वापरलं, तर ठीक वाटलं मला ते. मग थँक्यू. तुम्ही ते वापरू शकता जे असेल ते. थँक्यू. कल्पना मॅम, तुम्ही जर केलंच फेशियल तर मला अनुभव पाठवायचे. नक्कीच मॅडम, मी उद्याच करणार आहे. येस, चालेल. थँक्यू. कोणता जेल चांगला मॅम? ॲलोवेरा जेल. नाही, कोणत्या ब्रँडचा, कंपनीचा वगैरे म्हणजे? असं काही नाही. मी हा. कुठल्या ब्रँडचं प्रमोशन वगैरे काही करणार नाही किंवा काही नाही. आपलं नॉर्मल तुम्हाला जे सूट होतं किंवा तुम्ही जे वापरता कुठलंही चालेल. पतंजलीचं साधं वापरलं, आपल्या जे मार्केटमध्ये पतंजलीचं दिसतं ना, चालेल बघा. हा, ॲलोवेराचं ते पान पण घेतो. चालेल. हा, असं आपण म्हणूच शकत नाही की हे 100% लाईट आयुर्वेदिक आहे. लाव बघ. कसं आहे की ते कुणावर काही हे नाहीये आणि कुणाला नाव ठेवण्यात छोटस पण पान अर्थ आण. नाही. आपल्याला जे सूट होते नाही जे दिसत. आहे हा. त्याच्यावर. जास्तीत जास्त तुम्हाला हळद मी सांगू शकते, बाबा हळद तुम्ही घरगुती बनवा आणि वापरा. कारण हम्म. हळकुंड जे आहे ते आणायचं, जरी झाडबीड नसेल, आणि ते फोडून गिरणीतून बनवलं तर आपल्या डोळ्यासमोर ते बऱ्यापैकी ऍटलिस्ट नॅचरल असं मी तुम्हाला हे सुचवू शकते. ओके. बाकी मग बाकी सगळं तुमच्या सोयीनुसार तुमच्या बजेटनुसार तुम्ही वापरा. चला, मसाजला सुरुवात करायची. सेम स्टेप. आता मसाज छान असं करायचा आहे. मी मध्ये डोळे पण बंद करायला सांगणार. शांततेने मसाज करूया. फक्त जेलच घ्यायचं मॅडम? जेल आणि हळद सांगितली. अच्छा अच्छा, सॉरी, मी हळद ऐकली हा, नाही. ठीक ओके. आहे, ठीक आहे, ठीक आहे. माईक बंद करा. माईक बंद करा. लेफ्ट टू राईट रेंज गेली. हा, आली. चला, गोल मसाज करायचा आहे. गोल मसाज, पूर्णपणे गोल मसाज थायरॉइड ग्रंथीवर. हे सगळं करताना कुठलंही बर्डन नकोय. रिलॅक्स होऊन आनंदाने, कुणाचंही जोर जबरदस्तीने आपण करत नाही, आपल्या स्वतःसाठी हे करतोय. म्हणून 100% पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने हे सगळं करायचंय. आनंद घ्यायचा ह्या क्षणांचा. ओके. रिलॅक्स, रिलॅक्स. छान. हुक करायचंय बोटांचा. कॅन यू रिवाइज द स्टेप्स सो दॅट आय कॅन राईट इट. थांबा आता. हे करा आणि हुक करा. सगळ्यात शेवटी सांगते आता पुन्हा एक. आता काही बोलत नाही. स्टार्ट करा. जे आहे ते स्टार्ट करा. गुड. छान. चला, इकडे जायचंय गालाकडे. गालाच्या वरच्या कानाच्या वरच्या टोकापर्यंत हात न्यायचा इकडचा. लेफ्ट राईट, खालून वर, वरून खालून वर, खालून वर. ओके. दुसरी बाजू घ्या. दुसरी बाजू. ओके, छान. काय करायचंय? इथून नाकाच्या
डोळ्याच्या कॉर्नर पासून पूर्णपणे आय कॉर्नर पर्यंत इथपर्यंत न्यायचे आणि इथे प्रेस करायचं. मायग्रेनचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी, वारंवार सर्दी ज्यांना होते, सायनस, नाकाचं हाड वाढणे, या सगळ्यासाठी यातल्या काही स्टेप आहेत, काही ऍडव्हान्स पुढच्या फेस योगामध्ये घेतल्या जातात. इथे प्रेस करा. ओके, छान, रिलॅक्स. चला, फोरहेडचा मसाज वरच्या दिशेने, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. रिया मॅम, या पद्धतीने करा. रिया मॅम, बोट वरच्या दिशेने जाऊ द्या. छान. हात दुखायला आले असतील, खाली घ्या हात. रिलॅक्स करा. रिलॅक्स, रिलॅक्स. इथे दुखतं, दंड दुखतात, सवय नसते ना. आता गोल मसाज करायचे. डोळे बंद करायचे. एक दोन स्टेप सांगते, थांबा. डोळे उघडे ठेवा सर्वांनी. आता एक मसाज गोलाकार सांगणार. या पद्धतीने डोळ्यांवर कुठलाही ताण दाब नाही द्यायचा. गोल डोळ्यांच्या बाजूने. ओके, अपोजिट तेच सांगणार. हे झालं. हे सगळं डोळे बंद करून करायचे आपल्याला, म्हणून सांगते. नंतर दोन्ही आयब्रोच्या मध्ये मी तुम्हाला सर्कल काढायला सांगणार. सर्कल कसं काढायचं, तर मोठं सर्कल अगोदर काढायचं, इथे ते आतमध्ये छोटं करत न्यायचं, बिंदू बनवायचा. त्याच्यावरती एक, त्याच्यावरती एक, इथे शांती केंद्रापर्यंत आपल्याला छोटं, हंड्यावर हंडा छोटा छोटा होत जातो, तसे सर्कल छोटे छोटे होत जाणार. ओके, चला, डोळे बंद करायचे. डोळे बंद. पूर्ण गोलाकार मसाज डोळ्याच्या भोवतीने गोल मसाज करून घ्यायचा. डोळ्यांवर कुठलाही ताण दाब द्यायचा नाहीये. गोल मसाज, सावकाशपणे स्वतःला रिलॅक्स करायचंय. अर्धा गोल सोडायचं नाहीये. अनिता थोरात मॅम, पूर्ण गोल करा, खालून परत वरती आणा. गोल, येस, गोल. अर्धवट गोल सोडू नका, वरती परत खाली घेऊन या. गोल मसाज. पूर्ण चेहऱ्यावर गोल मसाज नाही सुनीता मॅम, फक्त डोळ्यांच्या भोवती गोल मसाज. डोळे बंद असू द्या, डोळे बंद. दोन्ही बोट जी आहेत ती आयब्रोवर ठेवा. दोन्ही हातांची दोन दोन बोट आयब्रोवर ठेवा आणि प्रेस करत 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 आय कॉर्नरला घेऊन जा. दोन्ही तिन्ही बोट घेतली तरी चालेल. डोक्यातले विचार, मनातले विचार, दिवसभराचा कामाचं ताण, सगळं काही काढून टाका. वर्षा मॅम, लक्ष द्या मी काय सांगतेय. दोन्ही बोट आयब्रोवर ठेवा. दोन्ही तिन्ही बोट, दोन्ही दोन्ही हातांची तीन तीन बोट आयब्रोवर ठेवा. विचार काढून टाका, डोक्यातले ताण काढून टाका. रिलॅक्स, चेहऱ्यावर स्माइल ठेवा हे सगळं करताना. डोळे बंद असू द्या. हात खाली घ्या, डोळे बंद. थोडस रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. यानंतर एका हाताने दोन्ही आयब्रोच्या मध्ये सर्कल काढा. गोल 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 करत एक छोटा बिंदू बनवा. रिलॅक्स करा. त्यावरती दुसरं सर्कल. डोळे बंद ठेवून हे सर्व करा. गोल 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 गोल. त्यावरती अजून एक सर्कल. त्यावरती अजून एक सर्कल. केस जिथे सुरू होतात तिथे शांती केंद्रापर्यंत, आपण जिथे सिंदूर लावतो तिथे सर्कल, आणि प्रेस करा. परत एकदा सर्कल बनवा दोन्ही आयब्रोच्या मध्ये. डोळे बंद असू द्या. चेहऱ्यावर छान अशी स्माइल. स्वतःला रिलॅक्स करतोय आपण. त्यावरती दुसरं सर्कल. रिया मॅम, डोळे बंद करा, शांततेने करा सगळं. त्यावरती दुसरं सर्कल. त्यावरती दुसरं. सावकाशपणे डोळे बंद असू द्या, हात खाली घ्या.
दोन्ही हातांची बोट फक्त एकमेकांवर रब करा. दोन्ही हातांची बोट फक्त एकमेकांवर रब करा. एनर्जी क्रिएट करा. डोळे बंद असू द्या. पूर्ण हात नाही रब करायचा. पद्मश्री मॅम. फक्त बोट. फक्त बोट. बोट जी आहे ती डोळ्यांवर ठेवा. बोट जी आहे ती डोळ्यांवर ठेवा. फिंगर टिप डोळ्यांवर ठेवा. प्रिया मॅम गुड. एनर्जी मिळते. उष्णता जाणवते. सावकाशपणे डोळ्यांवरनं हात फिरवा आणि डोळे उघडा. चेहऱ्यावर स्माइल. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. ओके. आता थोडस डोळे उघडं ठेवून पुढचं सांगते. हे बंद करूनच घेत असते पण ते माहित नाही. प्रेस करायचं इथनं डोक्यापासून. केस जिथून सुरू होतात प्रेस करा फिंगर टिपने. कानाच्या समोरचा भाग प्रेस करा. कानाच्या मागचा भाग प्रेस करा. मान जिथून मागचे केस सुरू होतात प्रेस करा. मान सरळ ठेवा. पाठीचा कणा ताठ करा. पहिला मणका गोल 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 गोल. दुसरा मणका गोल गोल गोल. तिसरा, चौथा, पाचवा. जाऊ द्या हात पाठीमागे. कुठपर्यंत जातोय पहा. जाऊ द्या. एल्बो जो आहे डोक्याच्या सिलिंगच्या दिशेने जाऊ द्या. जाऊ द्या मागे. प्रिया मॅम जाऊ द्या हात मागे. पाठीच्या मणक्यापर्यंत जाऊ द्या. फ्रोझन शोल्डर होणार नाही. करा छान. सगळं एकत्रच आहे. फेशियल तुमचा व्यायाम. चला सावकाशपणे हात खाली घ्या. रिलॅक्स रिलॅक्स. ओके. मसाज झालेला आहे बऱ्यापैकी छान. आता आपल्याला फेस पॅक कडे वळायचं आहे. जो मसाज आहे तुमचा कुणाचा राहिला असेल मागे पुढे तर करून घ्या छान. जिकडे राहिला असेल ओठांच्या बाजूला वगैरे तर थोडस करू शकता. इथे गोल करा तोंडाच्या वरती. कारण ते सांगायला विसरली होती मी. कदाचित राहिला असेल. ओठांच्या बाजूला इथे मसाज सगळीकडनं छान करून झाला. हात फिरवून घ्या चेहऱ्यावरनं. आणि आता चेहरा धुण्यासाठी जायचं आहे. छान असा चेहरा धुवून यायचा साध्या पाण्याने. आलात का तुम्ही? मला समजेल. व्हिडिओ सुरू ठेवा. झाला? प्रिया मॅम झाला चेहरा स्वच्छ केला पाण्याने? प्रिया मॅम आवाज येतोय माझा? ओके. मसाज एवढा खास केला नाही तुम्ही. डोळे बंद नव्हते आणि कुणाशी तरी कंटिन्यू बोलत होता तुम्ही. त्याच्यामुळे ना रिलॅक्सेशन वाटलं नसेल. थोडस रिलॅक्स होण्यासाठी थोडी शांतता म्हणून डोळे बंद करायला सांगितले होते ऍक्च्युली मी. की जेणेकरून तुम्हाला रिझल्ट यावा. मसाजचा आनंद मिळावा. ठीक आहे. चला. फेस पॅक साठी बऱ्याच जणांनी बऱ्याच नाही एक दोघांनीच म्हटलं चंदन पावडर नसेल तर काय करू. तर दही आणि मध फक्त त्यांनी लावायचं आहे. बाकीच्यांनी चंदन पावडर, दही आणि मध अशा पद्धतीने पॅक बनवायचा आहे.
मॅडम मला दहीची एलर्जी आहे, तर दुसरं काही ऑप्शन आहे का? चंदन पावडर आणि रोज वॉटर वापरा. ओके. काही माझ्याकडे दही नाहीये. मग चंदन पावडर रोज वॉटर असेल तर घ्या, नाहीतर चंदन पावडर आणि मध आणि साधं पाणी घ्या. मध आणि मध आहे, मुलतानी माती चालेल? मुलतानी माती चालेल, तुम्हाला सूट होत असेल तर. अजून ड्राय नको व्हायला चेहरा, हा त्यामागचा उद्देश. तुम्ही वापरत बर. असाल रेग्युलर आणि तुम्हाला रिझल्ट चांगले येत असेल तर लावू शकता. माझ्याकडे आयुर्वेदिक फेस पॅक पण आहे. हा हा चालेल ना अनिता मॅम, चालेल चालेल, लावा तो. हा, काहीतरी आयुर्वेदिक लावणं. फेस पॅक चांगला आहे. हो. हो, आता वाफ घेतलीये, चंदन मसाज पण पावडर काय झालाय. करता? आयुर्वेदिक ह्या फेस पॅक मध्ये मी काय घालू? त्याच्यामध्ये रोज वॉटर घालून मिक्स करून घ्या. बर बर, ओके बस ओके तेवढंच. ओके. थँक्यू. हो. थँक्यू. परत रिपीट करा मॅडम. काय म्हणता अनिता हॅलो. मॅम? म्हटलं फ्रेश वाटतंय, खूप चेहरा छान वाटतोय माझा. हो, साखर खूप छान मी पण केलं तुम्ही केलंय, मला. मी पण केलंय. मला पण छान वाटलंय म्हणून मी तुमचं बघा पण ना, घेतलंय. चेहरा किती मस्त वाटतं बघा ना, फ्रेश झाला एकदम, रिलॅक्स झालाय आणि खूप रिलॅक्स वाटतंय. छान वाटतंय. थँक्यू. थँक्यू. हो, थँक्यू हॅलो मॅम. शुभांगी, हा, चंदन पावडर नसेल तर काय सांगितलं मॅम? चंदन पावडर नसेल तर मध आणि दही घ्या. अरे हा, मध आणि दही, दही आणि मध घ्या. आणि चंदन पावडर असेल तर? असेल तर चंदन पावडर, दही आणि मध घ्या. चंदन पावडर नसेल तर मुलतानी मिठी असेल तर घेतली तरी चालेल. हा. आणि दही नसेल तर कच्चं दूध घ्या. मुलतानी माती ना बऱ्याचदा काय होतं, म्हणजे कोण आहे अजून इथे ना, हा कल्पना पवार मॅम. थोडस मुलतानी माती ड्रायनेस आणते ना कल्पना मॅम, तुम्हाला काय वाटतं याविषयी? माईक चालू करून बोला. आपण काय एक्सपर्ट कडून पण गायडन्स घेऊ शकतो. हो मॅडम, मुलतानी मातीने ड्रायनेस येतो आणि ज्यांना सूट झाली ती त्यांना योग्य राहते वापर. हा. आजकाल जास्त नाही वापरली जाते. हा, कारण आहे ना आजकाल आहे ना स्किन मधलं ऑइलच नाहीस झालेलं आहे. कारण म्हणजे पूर्वी तुम्हालाही तर आपण जाणवत तूप असेल. वगैरे जास्त खात नाही ना. हा, कारण पहिले म्हणजे मी माझ्यावरनच बोलते आता, बाकी मे बी माझ्यापेक्षा पण चांगली स्किन आहे बऱ्याच जणांची, माझी काही चांगली नाहीये एवढी, पण हे सगळे प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहेत माझे. तर काय झालं की ऑइली जी स्किन असायची पूर्वी, जेव्हा 25-30 मध्ये होती, तशी नाही आता, ऑइलच नाही. म्हणून मग हे जे ॲलोव्हेरा जेल वगैरे जे मी मसाज करताना पॅक लावून घ्या, बाकीच्यांनी मी बोलते तेव्हा, गळ्यापासून छान असा पॅक लावून घ्या. नंतर ॲलोव्हेरा जेल जे आहे किंवा इतर जे आहे ते आतमध्ये स्क्रीनमध्ये मॉइश्चरायझर निर्माण करते असं जाणवलं मला. आता हे 2-3 दिवस आमचे फेस योगाची 7 दिवसाची बॅच होती. त्याच्यामध्ये मी 3-4 दिवस हे छोटे छोटे पॅक केले आणि काल फेशियल केलं. तर मला जाणवलं की हा, आधीचं जे ड्रायनेस होता माझ्या स्किनमध्ये, कारण मी फेस योगा बॅच असली का चेहऱ्यासाठी काहीतरी करते, नाही तर तसं माझ्याकडून काहीच होत नाही. तुमच्या म्हणजे जे साधक येतात त्यांच्यामुळे त्यांना शिकवता शिकवता मी पण काहीतरी करते म्हणून रिझल्ट येतो मला, असं आहे. म्हणून तर तिथे मला जाणवलं की ड्रायनेस येतो स्किनमध्ये, तर त्याच्यावर हे मॉइश्चरायझर लावणं किंवा पाणी वगैरे हे तर दुसरे पार्ट आहेतच, पण ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. अजून एक गोष्ट सांगायची होती मॅडम, की हा बोला. ज्यांची ड्राय स्किन आहे ना, म्हणजे जसं माझी, तर त्या लोकांनी तर मुलतानी माती अजिबात वापरू नये. म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगते, ड्राय लोकांना तर मुलतानी माती म्हणजे वर्ज इतकं, म्हणजे चांगली स्किन पण डॅमेज होती. हो हो, नाही मुलतानी मातीने मला पण जाणवलं हे की खूप जास्त ड्राय होतो. कारण हे म्हणून मी शक्यतो माझ्या याच्यामध्ये पॅक मध्ये कुठल्या मुलतानी माती शक्यतो नसतेच. म्हणजे ते ऑइली स्किन असेल, अगदीच एखाद्याकडे असेल, ती गोष्ट एकदम रेअर मध्येच, आजकाल कोणी म्हणतच नाही की खूप ऑइली आहे आणि मग मी आता काय करू वगैरे. त्याच्यामुळे मुलतानी माती थोडीशी अवॉइड करण्यावर मी सजेशन देईल. कधीतरी वापरू शकता तुम्ही, बंदच मुलतानी करा असं नाही म्हणणार. मॉइश्चरायझर वापरलं तर चालत नाही?
चालतं ना. मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. हे बघा, मी केमिकल वापरू नका किंवा ह्या कंपनीचंच वापरा किंवा असं करा तसं काहीच म्हणणार नाही. कारण मी पण काही एवढं त्याच्यामध्ये पीएचडी वगैरे केलेली नाहीये. त्याच्यामुळे त्याच्या त्याच्या स्किननुसार मला मी घरामध्ये जे छोट्या छोट्या गोष्टी वापरून किंवा काहीतरी चांगलं मिळतंय ते फक्त तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते. फेस योगा बॅच मध्ये ऍक्च्युअल एक्सरसाइज असतात आणि मसाज असतो. आणि डाएटवर गायडन्स असतो. जसं प्रमिला मॅम डाएटचं गायडन्स देतात, फेस योगा बॅच मध्ये पण त्या गायडन्स देतात. तर एवढं सगळं रुटीन आणि हे फेस पॅक वगैरे जे आहे हे एक्स्ट्राचं थोडंसं एक्स्ट्रा आमच्या बाजूने काहीतरी प्रयत्न आहेत हे. मग त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जे रुटीन आहे ते फॉलो ठेवायचंय. सगळ्यात म्हणजे आहार हेच आपलं औषध आहे. आपण काय जेवतो, झोपतो कधी, उठतो कधी, काय खातो, चहा किती पितो, पोट रिकामं असताना चहा घेतल्यावर किती त्रास होतो, हे सगळं अनुभवायचं आहे आपण. आपलं शरीर सांगतं आपल्याला. ठीक आहे. बॅक हा 10 मिनिट, कमीत कमी 8 मिनिट. जास्त ड्राय पण होऊ द्यायचा नाही की अगदी घासून घासून काढावं लागेल. पण तुम्हाला वाटलं की बाबा हा आता सुकलेला आहे, आपण धुवू शकतो, 7 ते 8 मिनिटामध्ये वातावरण जसं आहे त्यानुसार सुकतो लगेच. ओके. ज्यांना खूप घाई असेल ते जाऊ शकता, पॅक सुकेल तुमचा तुमचा. आणि दुसरं म्हणजे अजून एक सांगायचंय की लहान मुलांची किड्स योगा बॅच आजकाल धकाधकीच्या ह्या लाईफमध्ये खूप आवश्यक झाले असं तुम्हाला जाणवत असेल तुमच्या मुलांकडे किंवा आजूबाजूच्या मुलांकडे बघून, की प्राणायाम, मेडिटेशन, सूर्यनमस्कार. हो, थँक्यू पद्मश्री मॅम. तर करणं खूप गरजेचं आहे. मुलांची मानसिक स्थिती बदलत चाललेली आहे. तर त्यांच्यासाठी एकच झोपते बॅच का? आमच्याकडे पण शेड्यूल खूप टाईट आहे. त्याच्यामुळे एक बॅच इव्हिनिंगच्या याच्यामध्ये सुरू करतोय. इव्हिनिंगला 5 ते 6, आठवड्यातले 3च दिवस असणार. तुम्ही म्हणाल फक्त 3 दिवस का? तर बघा, आपल्यावरूनच तुमच्यातले किती लोक व्यायाम करतात स्वतःला विचारा. रोज व्यायाम कोण करतं? अगदी बोटावर मोजण्याजोगेच असतील. किती लोक आहेत टोटल? 58. त्यातले 58 मधले पकडूया आपण 18, खालचे 40 शिल्लक राहतील. मी ओके, असं 40 पकडूया की नाही करत आहे. तर आपल्याला आणि तुम्ही पण किती डेडिकेशनने करता, किती सातत्य आहे हे स्वतःला विचारा. आपण त्या मुलांना किती देऊ शकतो मग? रोज घेणं, त्यांचे योगाची आवड त्यांच्या ह्याच्यातनं निघून जाईल, मनातनं निघून जाईल, असं नकोय. म्हणून 3 दिवस करायचं, बाकीचे दिवस ते त्यांचं त्यांचं लाईफ एन्जॉय करू शकतील. म्हणून आठवड्यातले 3 दिवस सेशन असणार. तुमच्या कुणाच्या आजूबाजूच्या मुलांना किंवा तुमच्या मुलांना तुम्हाला वाटत असेल की गरज आहे, मणके ताठ होत आहेत वाकायला, आपण फक्त खूप फ्लेक्झिबल आहोत पण आपली मुलं खूप ताठर आहेत, वाकता येत नाहीये, मणके खूप स्टिफ आहेत असं जाणवतं, त्यांनी सूर्यनमस्कार करणं आवश्यक आहे. हे सगळं चालू करण्याचा एकच उद्देश माझा. मी स्वतः पण खूप बिझी आहे, पण माझ्या मुलासाठी मी ही बॅच चालू करते. कारण बाकी त्याला शिकवता शिकवता इतरांच्या मुलांना पण 20च मुलं घेणार आहे, जास्त पण नाही. कारण लक्ष देणं पण आवश्यक आहे. ऑनलाईन सेशन आहे. 20 मुलांचीच बॅच घेणार आहे 5 ते 6. खूप बिझी असतो 5 ते 6 वेळ काढणं इव्हिनिंगला. हा सगळा इव्हिनिंगचा टायमिंग मुलासाठी ठेवलेला आहे, पण तरीही त्याचं आणि इतरांचं हो रिलॅक्स फील झाले. इथे नकोय मला फीडबॅक. शिवानी मॅम, ग्रुपवर हवाय. ग्रुपवर तुम्ही ज्या ग्रुपमधनं आलाय त्या ग्रुपवर मला फीडबॅक हवेत तुमचे. ओके. नेक्स्ट सेशन साठी यायचंय तुम्हाला सर्वांना, म्हणून फीडबॅक द्यायचे. जर काही पण असेल, सजेशन असतील, असं नाही. मुलाचं वय साधारण 6 ते 12 मध्ये आपण ऑनलाईन ते बरोबर हँडल करू शकतात ऑनलाईन सेशन. म्हणून मग फीचं वगैरे तुम्ही मला पर्सनली संपर्क साधा, आपण त्याबद्दलचं बोलूया. फी जास्त नाहीये तरी सांगून टाकते आता. 699, ₹699 फी ठेवलेली आहे. मेडिटेशन रोज होणार, प्राणायाम रोज होणार, सूर्यनमस्कार रोज होणार. बाकीचे आसनं त्यांच्या आवडीनुसार ऍड केली जाणार. इथे मेसेज करून वेळ नका घालू तुमचा. इथे मेसेज करून वेळ नका घालू तुम्ही. मला इथे तुम्ही तुमचं मनापासून म्हणताय त्याबद्दल ठीक आहे. पण तिकडे ग्रुपवर पण तुम्ही फीडबॅक द्यायचे आहेत सर्वांनी. ओके. फेस धुतल्यानंतर काही चेहऱ्याला लावायची गरज नाही. उद्या दिवसभरामध्ये तुम्ही जे नॉर्मल तुमचं मेकअप जे काय आहे ते तुमचं रुटीन तुमचं फॉलो करू शकता.
आणि तुमच्या चेहऱ्याचा रिझल्ट मला प्रत्येकाने ऍटलिस्ट 60 रिप्लाय तरी आले पाहिजेत. प्रमिला मॅमच्या ग्रुपवर 30, माझ्या ग्रुपवर 30, असे जे काय असेल तुम्ही जिथून आला आहात ज्या ग्रुपमधनं, तर 4 वाजता असेल काय. ठीक आहे, वाचते मी नंतर. ठीक आहे, रोज कुणाला काही वॉटर बोलायचंय? रोज फेस पॅक वॉटरचं काय आहे, बोलता येत असेल तर बोला, नाहीतर हा बोला. रोज वॉटरचं काय करायचं होतं? रोज वॉटर कोण कोण विचारते? रोज वॉटर सांगितलं होतं ना मध्ये टाकायला. टाकायलाच हा, ठीक आहे. सुनीता मॅम विचारतायत का रोज वॉटर याच्यामध्ये कशात तरी टाकायला सांगितलेलं मी. हा, ज्यांच्याकडे नाहीये, काहीतरी नाहीये ते मग सांगितलं होतं, माझ्याही लक्षात नाही आता. ठीक आहे. रोज वॉटर, मी पण नाही ऐकलं रोज वॉटरचं. रोज वॉटर तुम्ही नंतर शेवटी वाटलंच तर एक मॉइश्चरायझर किंवा ज्यांच्याकडे एक दही नाही त्यांनी फेस रोज पॅक वॉटर मध्ये टाकायचं टाकायला होतं. सांगितलेलं. हा, फेस पॅक ज्यांच्याकडे मध्ये दही टाकायला नाही सांगितलेलं. किंवा काहीतरी नाही म्हणून दही रोज नाही वॉटर. त्यांच्याकडे. हा, दही नाही त्यांनी रोज वॉटर वापरा असं सांगितलेलं. आणि दुसरं, हो. आता तुम्हाला वाटलं की आता रोज वॉटर आहे आणि आता मी काय करू, तर शेवटी आता चेहरा धुतल्यावर थोडंसं घ्या आणि चेहऱ्याला लावा. छान असा वास पण येईल, फ्रेश पण वाटेल आणि झोपायला पण छान वाटेल. चला, पण किती मिनिट आहेत झोपण्यावरनं आठवलं मला. फेस सुकलाय तुमचा, मेडिटेशन घेऊ शकते मी 2 मिनिटाचं, जर त्यांची तयारी असेल त्यांचं. नाहीतर आपण मीटिंग लिव्ह करू शकतो. हा, नाही सुकला ना अजून, मग आपण इथेच थांबूया. मेडिटेशन परत. हा, उद्या सकाळी योग निद्रा आहे, कुणाला जॉईन करायचे असेल तर सांगा, लिंक मिळेल. सकाळी 6 ते 6:30 मध्ये. ज्यांना अनुभवायचं असेल योग निद्रा 6 ते 6:30 मध्ये येऊ शकता. मेसेज करा, मला हवी आहे, मी लिंक पाठवेल. ओके, चेहरा कधी चल. धुवायचा? चेहरा आता सुकला की पॅक धुवून टाका मॅम. हा हा, चालेल चालेल. ओके, हा, स्टेप रिवाइज करायच्या. क्लिनिंग करायचंय, दूध आणि बेसन पीठ. क्लिनिंग नंतर वाफ घ्यायची, वाफ झाल्यानंतर स्क्रब करायचे, ओट्स, मध आणि लिंबू, लिंबाचे 2-3च थेंब टाकायचे त्याच्यामध्ये. स्क्रब झाल्यानंतर चेहरा धुवून यायचा आहे. मसाजसाठी ॲलोवेरा जेल आणि हळद. हळद तुमची घरगुती असेल वेल अँड गुड, नसेल थोडीशी विकतची चिमूटभर. मसाज छान स्टेप करायचा, त्यानंतर चेहरा धुवून यायचा आणि फेस पॅक लावायचा. फेस पॅक मध्ये चंदन पावडर, दही आणि मध. चंदन पावडर नसेल तर फक्त दही आणि मध लावा. चेहरा धुवा, रिलॅक्स. ओके, चला थांबूया तिथे. थँक्यू येस. मॅम. ओके, थँक्यू. ओके मॅम, थँक्यू. सगळ्यांनी थँक्यू मॅम. हो, सगळ्यांनी फीडबॅक द्या वेळ काढून ग्रुपवर. ओके, हो हो, नक्की. थँक्यू. थँक्यू. खूप छान होतं मॅम. हो. जाऊ धुवून. संध्याबाई, सुनबाई, हो सुनबाई. बाय मॅम, गुड नाईट. हो, बाय.